नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। तर आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे टोमॅटो केळीचा मुरंबा। चला तर मग सुरू करूया। तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये 1 वाटी साखर टाकू। आता त्याच्यामध्ये 1 वाटी केळाच्या चकत्या केलेल्या आहेत ती टाकून घेऊ। आता यामध्येच 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। आणि आता आपल्याला गॅस चालू करून कढई त्यावर ठेवायची आहे। गॅस चालू करून घेऊ, त्यावर कढई ठेवायची आहे। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मध्यम गॅसवर साखर वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पाणी काहीच टाकायचं नाही। आता ह्या साखरेचा आपल्याला मध्ये पाक बनवून घ्यायचा आहे। हलवत राहायचंय कारण साखर बुडाला चिकटणार नाही। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता हे बघा साखर विरघळत आहे। याला जास्त पण आटू द्यायचं नाही, याच्यामध्ये पाक थोडासा राहिला पाहिजे इथपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेऊ। त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। आता मिक्स करून घेऊ। आता साखर आपली विरघळली आहे, याचा पाक पण झालेला आहे। आता थोडासा पाक आपल्याला कमी करून घ्यायचा आहे, आटवून घ्यायचा आहे। आता हे टोमॅटो थोडेसे मऊ झालेले आहेत, हे बघा। आता ह्याला फक्त 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। हे मध्ये तरी हलवत राहायचं आहे। तरी ते 1 मिनिट शिजवून झालेला आहे आणि केळीचा रंग पण बदललेला आहे आणि टोमॅटो थोडेसे मऊ झालेले आहेत। हे आपलं टोमॅटो केळी मुरंबा तयार आहे। आता आपण गॅस बंद करू आणि ह्याला एका वाटीमध्ये काढून घेऊ। तरी ते आपला टोमॅटो केळीचा मुरंबा बनवून तयार आहे। तो तुम्ही चपातीसोबत ब्रेडसोबत थंड झाल्यावर खाऊ शकता आणि तुम्ही अशा प्रकारे मुरंबा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।